नमस्कार, मी प्रणिता बोरसे. समृद्ध महाराष्ट्राच्या या भागात आपलं स्वागत. राज्य सरकारनं राज्याच्या प्रगतीच्या दिशेनं उचललेलं महत्त्वाचं पाऊल आणि त्याला अनुषंगून घेतलेल्या काही महत्त्वाच्या निर्णयांवर नजर टाकूयात आजच्या या भागात. चला पाहूयात. राज्यातील शेतकरी बांधवांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळवून देणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेस राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेत जमीन धारणेचा निकष नसेल तसेच 2 लाख रुपयांपर्यंत ही कर्जमाफी असणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी कर्जमाफीचा हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलाय. सध्या विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यानं अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. या योजनेत कर्जमुक्ती, वन टाइम सेटलमेंट आणि प्रोत्साहनपर लाभ असे 3 घटक केल्यानं राज्यातील बहुतांश शेतकरी बांधवांना याचा लाभ होणार आहे. ज्यांचे कर्ज 2 लाखांपेक्षा कमी आहे त्यांना 2 लाख रुपयांपर्यंत माफी मिळाल्यानं असे शेतकरी पूर्णपणे कर्जमुक्त होणार आहेत. तर याशिवाय प्रोत्साहनपर लाभ योजनेत कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अधिकाधिक 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे. या संदर्भातील अधिकचा तपशील पाहूयात. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत कर्जमाफीला मंजुरी मिळाली आहे. 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतलाय. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000पर्यंत अनुदान मिळेल. शेतकऱ्यांना 36,585 कोटी रुपयांची कर्जमाफी मिळेल. राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. मुंबईतील नागरी प्रशासन अधिक पारदर्शक, वेगवान आणि तंत्रज्ञान आधारित करण्याच्या दिशेनं मुंबई महापालिकेनं आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठलाय. हस्तांतरणीय विकास हक्क व्यवहारांसाठी भारतातील पहिली ETDR प्रणालीनंतर आता महापालिकेकडून सिव्हिट ट्विन ही भारतातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित बांधकाम परवानगी प्रणाली सुरू करण्यात आली आहे. वांद्रे कुर्ला संकुलातील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित मुंबई टेक वीक 2026 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रणालीचं लोकार्पण करण्यात आलं. विशेष म्हणजे भारतातील पहिली AI आधारित प्रणाली मुंबईत कार्यान्वित करण्यात आली आहे. मंत्रालयाजवळील एअर इंडिया इमारत राज्य शासनानं खरेदी केली आहे. एअर इंडिया ॲसेट होल्डिंग कंपनी आणि राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यातील करारनाम्यांचे हस्तांतरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत 2 जून रोजी करण्यात आलंय. 1601 कोटी रुपयांना ही वास्तू संपादित करण्यात आली आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मंत्रिमंडळ सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसलेंसह एअर इंडिया कंपनीचे वाणिज्य अधिकारी यावेळी उपस्थित होते. श्री क्षेत्र चौंडी येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 301वी जयंती मोठ्या उत्साहात आणि लाखोंच्या उपस्थितीत संपन्न झाली. जयंती महोत्सवानिमित्त 3 दिवस विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि जनजागृतीपर उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदेंसह अन्य मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्रातले जेवढी शक्तीस्थळ आहेत त्यांचं पुनर्निर्माण करण्याचा निर्धार आम्ही केला आणि मला सांगताना आनंद वाटतो की जे निर्णय इथे घेतले ती सर्व कामं आम्ही सुरू केलेली आहेत आणि इथलाही विकास आराखडा हा मंजूर झालेला आहे. आपल्या लाडक्या बहिणींना आम्ही आत्मनिर्भर करण्याचं काम केलंय, आत्मसन्मान मिळवून देण्याचं काम केलंय. लाडकी बहीण योजना सुरू केली तेव्हा अनेकाने विरोध केला, पण मी आपल्याला सांगतो या व्यासपीठावरून कोणी माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. अहिल्यादेवीच्या नावानं एक भव्य स्मारक, महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान आणि त्यांच्यावरील आधारित एक बहुभाषिक चित्रपट तयार करण्याचा निर्णय महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. या माध्यमातून त्यांचं कार्य देशभरावर नक्कीच पोहोचलं जाईल याचा मला विश्वास आहे. नागपूर महानगरपालिकेच्या भांडेवाडी डम्पिंग यार्ड येथील देशातील पहिल्या एकीकृत शहर घनकचरा प्रक्रिया प्रकल्पामुळे कचरामुक्त शहराची संकल्पना प्रत्यक्षात येणार आहे. खासगी गुंतवणुकीतून साकारत असलेल्या या प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे 1200 मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया होऊन 28 टन प्रतिदिन गॅसची निर्मिती होईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाच्या पाहणी दरम्यान दिली. तर या प्रकल्पाचे मुख्य फायदे आणि वैशिष्ट्य काय त्यावर एक नजर टाकूयात.
कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येणार. या अंतर्गत दररोज निर्माण होणाऱ्या सुमारे 1200 ते 1300 मेट्रिक टन कचऱ्यावर शास्त्रीय पद्धतीनं प्रक्रिया केली जाणार. ऊर्जा आणि खत निर्मिती करण्यात येणार. म्हणजेच कचऱ्यापासून दररोज 28 टन बायोगॅस, उच्च दर्जाचे खत आणि वीज निर्मितीसाठी इंधन गोळे तयार केले जाणार. पर्यावरण संरक्षण केलं जाणार. या अंतर्गत जुन्या कचऱ्याचे ढिगारे कमी होऊन जागा मोकळी होईल आणि कचऱ्यामुळे होणारे प्रदूषण आणि आगीच्या घटना टळतील. हा प्रकल्प अत्याधुनिक आहे. तब्बल 300 कोटी रुपयांच्या खासगी गुंतवणुकीतून साकारण्यात येणारा हा प्रकल्प संपूर्ण भारतातील घनकचरा व्यवस्थापनासाठी एक आदर्श मॉडेल ठरणार आहे. समृद्ध महाराष्ट्राच्या आजच्या या भागात इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडी आणि महत्त्वपूर्ण निर्णयांबाबतच्या नवनव्या बातम्यांसह पुढील आठवड्यातील समृद्ध महाराष्ट्र या आमच्या कार्यक्रमात. तूर्त एवढंच.